किनवट ते आदिलाबाद मार्गे चंद्रपूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस क्रमांक MH14BT 1941 बाईकला दिलेल्या धडकेत एका 55 वर्षीय बाईक स्वाराचा मृत्यू झाला। सदर घटना आज 18 डिसेंबर रोजी सकाळी अंदाजे 11च्या सुमारास कोरपडा गडचांदूर हायवे मार्गावरील बालाजी सेलिब्रेशन हॉल जवळ घडली। कानू दामले वय वर्ष 55 राहणार बुरान लेआउट प्रभाग क्रमांक 3 गडचांदूर असे मृत व्यक्तीचे नाव असून बस डिवायडर तोडून दुसऱ्या बाजूच्या खड्ड्यात पडली। सुदैवाने बस पलटी झाली नाही, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती। बस चालक सुधाकर मारुती सलाम वय वर्ष 46 राहणार घाटंजी जिल्हा यवतमाळ याच्या छातीवर गंभीर दुखापत झाली, तर बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदर बसमध्ये 50 पेक्षा जास्त प्रवासी होते। सर्व सुखरूप असून नशीब बलवत्तर म्हणून भविष्यात होणारी मोठी दुर्घटना टळली। घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळ गाठले। जखमींना उपचारासाठी आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले। प्रत्यक्षदर्शीने लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही माहिती। मी मयूर एकरे, गडचांदूर कोरपणा बायपास मार्गावर हायवेवर माझं वावर असल्यामुळे मी शेताकडे जात होतो। मात्र शेताकडे जात असताना महामंडळाची जे किनवट चंद्रपूर जाणारी गाडी जी आहे ते एक टू व्हीलरवाला मधातून आला व त्यांना वाचवण्यासाठी, त्या टू व्हीलरला वाचवण्यासाठी ही महामंडळाची बस इकडे टाकण्यात आली। मात्र इकडे गाडी पलटी झाली नाही, त्यामुळं प्रवासी हे वाचण्यात आले व जीवितहानी कोणाची घडली नाही। व तो डहाले नावाचा जो टू व्हीलरवाला व्यक्ती होता त्याला जीव असताना त्याला आपण ग्रामीण रुग्णालयात पाठवलं व जाता जाता त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर सगळ्या सहकाऱ्यांनी व रस्त्यावर करणाऱ्या प्रवाशांनी या गाडीतील जेवढे प्रवासी होते त्यांचं सुखरूप जीवन वाचवल्या गेलं।